नमस्कार मित्र हो. आज आपण अर्थशास्त्राच्या तासिकेत मागणी निर्धारित करणारे घटक याचा विचार करणार आहोत. मागील व्हिडिओ तासिकेमध्ये मागणीचे प्रकार आपण पाहिले. या मागणीच्या प्रकारांमध्ये प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी या 5 प्रकारांचा विचार केला. आज आपण मागणी निर्धारित घटकांचा विचार करत आहोत. मागणी निर्धारित करणाऱ्या घटकांमध्ये किंमत हा पहिला घटक आहे की जो वस्तूची मागणी निर्धारित करीत असतो किंवा वस्तूची मागणी निर्धारित करणारा असतो. आता ही जी मागणी आहे ती मागणी होत असताना काही विशिष्ट घटकांचा परिणाम होत असतो. काही विशिष्ट घटक मागणीवर परिणाम करत असतात आणि त्यामुळे काय होतं, मागणीमध्ये बदल होत असतो, मागणीमध्ये परिवर्तन होत असते. म्हणजे जसं आपण पाहतो की किंमत या घटकाचा परिणाम मागणीवर होतो. किंमत जर बदलली तर मागणी बदलते, मागणीत परिवर्तन होत असते, मागणीत बदल होत असताना दिसून येते. म्हणजे हा जो घटक आहे, हा घटक जर पाहिला तर या घटकाचा परिणाम हा मागणीवर होताना दिसून येतो. म्हणजे किंमत बदलली की मागणी बदलते, म्हणजे किंमत वाढली की मागणी घटते आणि किंमत जर समजा घटली तर मागणीत वाढ होत असते. एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर मागणी आपण काय करतो, जास्त करतो. आणि एखाद्या वस्तूची किंमत जर समजा घटली तर मागणी काय केली जात असते, वाढवली जात असते. म्हणजेच किंमत या घटकाचा परिणाम मागणीवर होताना दिसून येतो आणि म्हणून मागणी निर्धारित करणारा घटक म्हणून किंमत या घटकाकडे पाहिलं जात असतं. त्यानंतर दुसरा एक घटक सांगितला जात असतो, तो म्हणजे उत्पन्न. आता उत्पन्न हा घटक सुद्धा मागणीवर परिणाम करणारा असतो. म्हणजे उत्पन्नामध्ये बदल झाला तर मागणीमध्ये सुद्धा बदल होतो. समजा एखाद्याचं उत्पन्न जर वाढलं तर तो अनेक वस्तूंची मागणी करताना दिसतो, तो अनेक वस्तूंची मागणी करतो. म्हणजेच उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होतो. त्याच्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होत असतो. उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत घट होते. म्हणजे किंमतीच्या विरुद्ध प्रमाणामध्ये मागणी बदलते. किंमत वाढली तर मागणी घटते, किंमत घटली तर मागणी वाढते. परंतु उत्पन्नाच्या समप्रमाणामध्ये मागणीमध्ये काय होतं, बदल होत असतो. उत्पन्न जर वाढलं तर मागणी वाढते, उत्पन्न जर घटलं तर मागणी घटते. जसं आपल्याला जर समजा 20,000 रुपये उत्पन्न मिळत आहे, जर 50,000 रुपये उत्पन्न मिळायला लागलं तर आपण काय करतो, मागणीत वाढ करतो. आपल्या ज्या काही गरजा आहे ह्या गरजा जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपण मागणी वाढतो. म्हणजे त्याचा अर्थ असा की उत्पन्न हा घटक असा आहे की या घटकामुळे काय होतं, मागणीत बदल होत असतो, मागणीवर परिणाम होत असतो. तिसरा एक घटक आपल्याला स्पष्ट करता येतो, तो म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमती. आता पर्यायी वस्तू म्हणजे काय, ही किंवा ती, म्हणजे एकच गरज भागविण्याकरिता जर एखादी वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू जर वापरली
तरीही आपल्याला जर गरज पूर्ण करता येत असेल तर त्याला पर्यायी वस्तू असं म्हटलं जात असतं. ती वस्तू पर्यायी वस्तू असते. जसं चहा, कॉफी, ह्या दोन्ही ज्या काही वस्तू आहे ह्या वस्तू एकमेकाला पर्याय. जर आपल्याला जर समजा चहाच्या ऐवजी कॉफी जर दिली तर आपण पिऊन टाकतो, आपली गरज पूर्ण होते. किंवा साखर, गुळ, जर समजा साखरेच्या ऐवजी जर समजा आपल्याला गुळ जर दिला तर आपण काय करतो, आपली गरज पूर्ण करतो. म्हणजे पर्यायी वस्तू ज्या असतात या पर्यायी वस्तूंच्या किमतीच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येतं की या वस्तूंच्या किमतीचा परिणाम हा मागणीवर होतो. जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूची मागणी करतील. जसं साखर आहे किंवा गुळ आहे. जर साखरेच्या किमतीत जर समजा मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर मग आपण काय करतो, गुळाची मागणी वाढवतो, कारण गुळाची किंमत कमी असते. किंवा जर समजा गुळाच्या किमती भरमसाठ वाढल्या तर मग आपण काय करतो, भरमसाठ वाढल्यामुळे साखरेच्या मागणीत वाढ करतो. म्हणजे एका पर्यायी वस्तूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एखाद्या वस्तूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे काय होतं की पर्यायी वस्तूंच्या मागणीमध्ये बदल होत असतो किंवा वाढ होते. साखरेची किंमत वाढली, आपोआपच गुळाच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही, तरीही गुळाच्या मागणीमध्ये वाढ झाली. म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमतीमुळे मागणीमध्ये बदल होत असतो. जसं असं समजू की आता पोळा आहे, या पोळ्यामध्ये जर समजा सोयाबीन तेलाच्या किमती वाढल्या आणि फल्ली तेल जर समजा किमती, कोणत्याही प्रकारच्या फल्ली तेलाच्या किमती वाढल्या नाही तर मग आपण काय करतो की सोयाबीन तेल वापरण्याऐवजी आपण फल्ली तेल वापरायला सुरुवात करतो. का करतो, कारण सोयाबीनचं तेलाच्या किमती वाढल्यामुळे आपल्याला त्यापेक्षा सोयाबीन तेल विकत घेण्यापेक्षा आपण फल्ली तेलाचा वापर करणे आपल्याला सोपं जातं. अशा पद्धतीने काय होतं की पर्यायी वस्तूंच्या किमती ज्या असतात या किमतीचा परिणाम मागणीवर होतो. त्यानंतर पुन्हा एक चौथं आपल्याला निर्धारित करणारा घटक सांगता येतो, तो म्हणजे पूरक वस्तूच्या किमती. आता मागणी या पूरक वस्तूच्या किमतीवर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. काय होतं, पूरक म्हणजे काय की दोन्ही एकापेक्षा आपली एक गरज पूर्ण करण्याकरिता आपण काय करतो, एकापेक्षा जास्त वस्तू एकाच वेळेस काय करतो, मागणी करतो. त्याशिवाय आपली गरज पूर्ण होत नाही. म्हणजे जर समजा आपल्याला जर समजा गाडी चालवायची आहे, तुमच्याकडे टू व्हीलर असेलच. आता समजा टू व्हीलर चालवायची आहे तर काय पाहिजे, टू व्हीलर तर पाहिजे, परंतु त्यामध्ये पेट्रोल सुद्धा टाकायला पाहिजे. आज टू व्हीलर आहे परंतु पेट्रोल नाही, आपल्याला जिथे कुठे प्रवास करायचा असेल ती गरज पूर्ण करता येईल का, नाही, ती गरज पूर्ण करता येणार नाही. कारण आपल्याला ती गरज पूर्ण करताना काय पाहिजे, एकाच वेळेस पेट्रोल आणि गाडी या दोन्ही वस्तू एकत्रितरित्या त्याची मागणी करावी लागते. अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात या वस्तूंना काय म्हटलं जातं, पूरक वस्तू असं म्हटलं जातं. जर समजा चहा जर समजा आपल्याला जर समजा प्यायचं असेल तर चहासोबत काय पाहिजे, पाणीही पाहिजे, आगही पाहिजे, दूधही पाहिजे. ह्या पूरक वस्तू आहे. आणि ह्या पूरक वस्तू असल्यामुळे एकाच वेळेस अनेक वस्तू किंवा एकपेक्षा जास्त वस्तूंची मागणी आपल्याला एक गरज पूर्ण करताना
करावी लागते आणि एका वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम इतर वस्तूच्या मागणीवर होतो. पूरक वस्तूच्या बाबतीमध्ये जर समजा पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या किंवा डिझेलच्या किमती खूप वाढल्या तर त्या पेट्रोलच्या वाढीमुळे किंवा डिझेलच्या वाढीमुळे कारवर त्याचा परिणाम होत असतो, कारच्या मागणीवर त्याचा परिणाम होत असतो किंवा टू व्हीलरच्या मागणीवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे इंधन जे असतं त्या इंधनाच्या दरवाढीमुळे काय होतं की ते जे विशिष्ट साधन त्या इंधनावर चालतं त्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. किंवा उलट घ्या, जर समजा एखादी जर कार आहे त्या कारच्या किमती खूप वाढल्या किंवा टू व्हीलरच्या किमती खूप वाढल्या, तर कारच्या किमती किंवा टू व्हीलरच्या किमती खूप वाढल्यामुळे आपण पेट्रोलची मागणी करणार नाही, कारण कारच विकत घेणार नाही किंवा टू व्हीलरच विकत घेणार नाही, तर पेट्रोल किंवा डिझेलची मागणी करू का आपण? तर आपोआपच काय होतं की पेट्रोल किंवा डिझेलच्या मागणीवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि म्हणून इतर वस्तूंच्या मागणीवर त्याचा परिणाम होत असतो असं म्हटलं जात असतं. कार आणि इंधन म्हणा किंवा जर समजा टू व्हीलर आणि पेट्रोल म्हणा, जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होईल किंवा कारच्या किमतीत जर समजा अतिरिक्त वाढ झाली तर काय होईल, इंधनाच्या मागणीवर त्याचा परिणाम होईल. आणि म्हणून पूरक वस्तूंच्या ज्या किमती असतात या किमतीमुळे मागणीवर परिणाम होत असतो, मागणी बदलताना आपल्याला दिसते. त्यानंतर पाचवा एक घटक आपल्याला मागणी निर्धारित करणारा सांगता येतो, तो म्हणजे वस्तूचे स्वरूप. आता वस्तूच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत राहत नाही, ती स्थिर राहते. जसं आपण बघू की मिठाच्या किमती आहे, या मिठाच्या किमती कितीही वाढल्या तरीही आपल्याला मीठ विकत घ्यावंच लागतं, कारण मीठ या वस्तूचं स्वरूप कसं आहे, ते कसं आहे, आवश्यक गरजेची वस्तू आहे. मिठाशिवाय जमत नाही. जर समजा आपल्याला मिठाच्या किमती जर समजा 10 रुपये किलोवरून किंवा 20 रुपये किलोवरून 100 रुपये किलो झाले, आपण भाजीमध्ये मीठ कमी टाकतो का? नाही. का टाकत नाही? कारण मीठ ही वस्तू आपल्याला आवश्यक आहे. मग या वस्तूच्या किमती कितीही वाढल्या किंवा कितीही घटल्या तरी आपण ते मीठ जास्त म्हणजे वाढल्या तर कमी विकत घेत नाही आणि जर समजा मिठाच्या किमती जर समजा कमी झाल्या तर आपण जास्त खात नाही. म्हणजेच एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता स्थिर राहते. या वस्तूच्या किमती ज्या असतात त्या किमतीशी काही घेणं देणं नसतं. किंमत वाढली तरी ती वस्तू घ्यावी लागते आणि किंमत घटली तरी ती वस्तू घ्यावीच लागते. किंवा दुसरं एक उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे रक्तदाब जे असतं किंवा जे ब्लड प्रेशर असतं, हे जे ब्लड प्रेशर मोजण्याचं यंत्र म्हणा किंवा नियंत्रणाचं यंत्र म्हणा किंवा त्यावर येणारं औषध आहे. आता आपल्याला जर समजा ब्लड प्रेशर जर समजा कंट्रोलमध्ये आणायचं असेल त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या वस्तूच्या किमती म्हणजे औषधाच्या किमती कितीही वाढल्या तरी आपण असं म्हणतो का नाही आता ते औषध कशाला घ्यायचं. आपल्याला माहिती असतं की जर समजा आपलं ब्लड प्रेशर वाढलं तर ब्रेन हॅमरेज होऊ शकते आणि म्हणून मग आपण काय करतो की या वस्तूच्या मागणी आहे ती मागणी करतोच. या वस्तूची मागणी आपण करतो म्हणजे या वस्तूच्या काय आहे किमतीवर किमती वाढल्या किंवा घटल्या याचा परिणाम होतो. म्हणजे आवश्यक
म्हणजे वस्तूचं स्वरूप जर समजा आवश्यक असेल, कमी आवश्यक असेल किंवा अत्यावश्यक जर समजा असेल, तर अशा स्वरूपामुळे काय होतं, मागणीवर परिणाम होतो. अत्यावश्यक वस्तू ज्या असतात या वस्तूंच्या किमती कितीही वाढ तरी आपण त्या वस्तू विकत घेतोच, त्या वस्तूची मागणी करतोच. किंवा जर समजा वस्तूचं स्वरूप जर समजा कमी आवश्यक जर समजा असेल, जसं एखादी मोबाईल आहे, तो मोबाईल आपल्याला असला नसला तरी काही हरकत नाही, तर मग आपण काय करतो, मोबाईलच्या किमती जर वाढल्या तर मग त्या मोबाईलची मागणी आपण थांबवतो, कमी करतो किंवा करत नाही. किंवा आपल्या घरी टी व्ही आहे, ती टी व्ही जर समजा याच्या किमती जर भरमसाठ वाढल्या तर आपण टी व्ही घेत नाही. आपल्या घरी जो जुना टी व्ही आहे तो टी व्ही आपण काय करतो, रिपेअर करतो आणि तोच टी व्ही आपण काय आपला पाहण्यासाठी उपयोगात आणतो. अशा प्रकारे वस्तूचं जे स्वरूप आहे या स्वरूपावर वस्तूची मागणी निर्धारित होत असते, वस्तूची मागणी अवलंबून असते. त्यानंतर पुन्हा एक सहावं मागणी निर्धारित करणारा घटक सांगितला तो म्हणजे लोकसंख्येचं आकारमान. आता देशामध्ये लोकसंख्येचं आकारमान किती आहे यावर सुद्धा मागणी अवलंबून असते. जर लोकसंख्येचं आकारमान जास्त असेल तर तेव्हा वस्तूची मागणी जास्त असते, आणि लोकसंख्येचं आकारमान कमी असेल तर तेव्हा वस्तूची मागणी कमी असते. आता बघा, आपण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर एक उदाहरण आपल्याला आपल्या कुटुंबाचं घेता येईल. आपल्या कुटुंबामध्ये जर समजा आई वडील आणि आपण म्हणजे तुम्ही असे तिघच जर समजा असेल तर काय होईल, 3 लोकांचीच मागणी राहील. पण जर समजा याच कुटुंबामध्ये जर आई वडिलांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा किंवा तुम्ही सध्या एक आहे आपण गृहीत धरलं, पण जर समजा तुम्हाला जर समजा 2-3 बहिणी आहे, 2-3 भाऊ आहे, तर कुटुंबाचं आकारमान कसं होईल, वाढेल. लोकसंख्येचं आकारमान वाढेल. आपोआपच लोकसंख्येचं आकारमान वाढल्यामुळे कुटुंबाच्या लोकसंख्येचं आकारमान वाढल्यामुळे काय होतं, मागणीही वाढेल. किंवा देशामध्ये जर समजा लोकसंख्या जर समजा कमी असेल, आपल्या देशाची लोकसंख्या जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, 130 कोटी लोकसंख्या जवळपास आपल्या देशामध्ये. एखादा देश जर आपण जर पाहिला तर तो देश अतिशय लहान आहे, 30-35 लाख लोकसंख्या असलेला देश. या देशाची मागणी जास्त राहील की आपल्या देशामध्ये 130 कोटी लोकसंख्या आहे तर आपल्या देशाची मागणी जास्त आहे. आपल्या भारतामध्ये जास्त लोकसंख्या असल्यामुळे काय होईल की आपल्या देशाची मागणी जास्त राहील, कारण लोकसंख्येचं आकारमान जास्त आहे. 130 कोटी लोकसंख्येला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची मागणी आपणाला करावी लागेल. पण एखादा छोटासा जर देश असेल तर त्या देशामध्ये कमी लोकसंख्या जर असेल तर मात्र त्याच ठिकाणी आपल्या तुलनेने जी मागणी आहे ती मागणी कमी असेल, मागणी कमी राहील. आणि म्हणून लोकसंख्येचा आकारमान या घटकाचा परिणाम सुद्धा मागणीवर होताना दिसून येतो. त्यानंतर 7वा एक घटक आपल्याला सांगता येतो की ज्या घटकामुळे मागणी निर्धारित होत असते तो म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता भविष्यकालीन किमतींचा अंदाज म्हणजे काय, तर जर समजा एखाद्या वस्तूची किंमत कालांतराने वाढेल किंवा घटेल असा अंदाज जर येत असेल, आपल्याला जर समजा लागला असेल, तर अशा वेळेला मग काय होतं की त्याचा परिणाम मागणीवर होतो. म्हणजे जर एखाद्या वस्तूची किंमत जर समजा 8 दिवसानंतर कमी होत आहे असं माहीत झाल्यावर आपण त्या वस्तूची मागणी काय करतो, थांबवतो किंवा कमी करतो. समजा 8 दिवसानंतर साखरेच्या किमतीमध्ये 5 रुपये कमी होणार आहे असं जर समजा आपल्याला जर समजा एखाद्याने सांगितलं, तर मग आपण काय करतो,
8 दिवसानंतर किमती कमी होणार आहे याचं वाट पाहत राहतो. आज आपण जेवढी मागणी करायची असेल तेवढी आपण करत नाही. म्हणजे भविष्य काळातील किमतीचा जो अंदाज आहे, या अंदाजाचा परिणाम सुद्धा मागणीवर होताना दिसून येतो. म्हणजेच भविष्य काळात किमती कमी होईल असा उपभोक्त्याला अंदाज जर समजा आला, तर मग काय होतं की वर्तमान स्थितीमध्ये उपभोक्ता वस्तूची कमी खरेदी करतो. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल, तर सध्या स्थितीला उपभोक्ता वस्तूची मागणी काय करतो किंवा खरेदी काय करत असतो, जास्त करतो. जर किमती वाढेल असं जर वाटत असेल, 8 दिवसानंतर वस्तूच्या किमती वाढणार असं जर वाटत असेल, तर आपण काय करतो, जास्तच्या वस्तू घेऊन ठेवतो. जसं शेतकरी आहे, ते शेतकऱ्याला जर म्हटलं की जे खत आहे, रासायनिक खत आहे, त्या रासायनिक म्हणजे युरिया आहे किंवा DAP आहे, ज्या जर समजा 500 रुपयाला एक बॅग जर मिळत असेल, तर 500 रुपयाची बॅग 1000 रुपयाला 8 दिवसानंतर होणार आहे असं जर म्हटलं, तर आपण शेतकरी काय करत असतो की ते जे खत आहे ते खत आपण आधीच विकत घेऊन ठेवतो. जास्तच्या आत्ता लागण्यापेक्षा जास्तची जी काही क्वांटिटी आहे, जास्तचे जे परिमाण आहे ते परिमाण आपण विकत घेतो. म्हणजे मागणीत वाढ घडून आणतो. सांगण्याचं तात्पर्य असं की भविष्यकालीन किमतीचा अंदाज वस्तूच्या मागणीवर होतो. जर किमती घटतील असं वाटत असेल, तर वर्तमान काळामध्ये मागणी कमी होते. आणि भविष्यामध्ये वस्तूच्या किमती वाढेल असं जर वाटत असेल, तर मग काय होतं की वर्तमान काळामध्ये मागणीमध्ये वाढ केली जात असते. त्यानंतर 8वा एक मागणी निर्धारित करणारा घटक स्पष्ट करता येतो, तो म्हणजे जाहिरात, ॲडव्हर्टाईज ज्याला म्हटलं जात असतो. जी जाहिरात आहे किंवा ॲडव्हर्टाईज आहे, या ॲडव्हर्टाईजचा परिणाम सुद्धा मागणीवर होतो. आता जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकाच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात. याचा अर्थ काय की जर समजा फेअर अँड लवली म्हणजे फेस क्रीम म्हटलं जात असतं. आता जर समजा या फेअर अँड लवलीने सांगितलं तर की बघा त्याची जाहिरात आहे, त्या जाहिरातीमध्ये सांगितलं तर की सावळी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती फेअर अँड लवली लावल्याने 7 दिवसात उजळते, चेहऱ्यावरचे काळे डाग काय होतं, कमी होतं. अशा प्रकारची जाहिरात TV वर दाखवली जात असते. या जाहिरातीमध्ये किती सत्य आहे तुम्ही जाणू शकता किंवा किती असत्य आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण या जाहिरातीमध्ये काय दाखवलेलं आहे की सावळ्या व्यक्तीला उजळण्याचं काम ही एक फेस क्रीम करत असते. मग अशा वेळेला सावळ्या व्यक्ती असतात, या सावळ्या व्यक्तींना असं वाटतं की आपल्याला कुठंतरी म्हणजे इतर गोऱ्या व्यक्तींसारखं आपण दिसलं पाहिजे, म्हणून मग काय त्याला एक उत्सुकता निर्माण होत असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग ती सावळी व्यक्ती ही फेअर अँड लवली ची मागणी करते किंवा फेअर अँड लवली विकत घेण्यासाठी म्हणजे पुढे येते, खरेदी करते. याचा अर्थ असा की जाहिरातीचा परिणाम त्या व्यक्तीवर झाला. किंवा दुसरी एक पुन्हा ज्या आपण TV वर जाहिराती बघतो, त्या जाहिरातींमध्ये काही विशिष्ट एक मानसिकता, मनुष्याची मानसिकता शोधून तशा पद्धतीने ती जाहिरात तयार केली जाते. जसं फॉग हे एक परफ्यूम आहे बघा. मध्यंतरीच्या काळामध्ये इंडिया पाकिस्तानची बॉर्डर दाखविलेली आहे त्या ॲडव्हर्टाईजमध्ये, जाहिरातीमध्ये. आणि त्या जाहिरातीमध्ये इंडिया पाकिस्तानचे जे लोक आहेत ते लोक म्हणजे बॉर्डरवरचे जे सैन्य आहे, BSFचे जे जवान आहेत ते जवान एकमेकांशी चर्चा करतात. त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे आजकाल इंडिया में क्या चल रहा है,
मग इंडियन जवान सांगतो त्यांना की फॉग चल रहा है. अशा पद्धतीने एक काय की लोकांना तशा पद्धतीचं जे मानसिकता आहे ती मानसिकता बदलवण्याचं कार्य जाहिरात करते. तुम्हाला जर म्हटलं की अमुक अमुक वनस्पती अशी आहे की त्या वनस्पती काय करतात की तुमचं जे स्वरूप आहे ते स्वरूप बदलतं, रूप बदलवतं, स्वरूप म्हणण्यापेक्षा रूप बदलवतं, असं जर म्हटलं प्रत्येकाला असं वाटतं की आपलं रूप चांगलं देखणं झालं पाहिजे, म्हणून मग आपण काय करतो त्या वनस्पतीची मागणी करतो, करायला लागतो. ही एक जाहिरात आहे, जाहिरातीचं प्रोसेस. किंवा दुसरं एक आपल्याला सांगता येतं ते म्हणजे काय, एक पे एक फ्री, बाय वन गेट वन. काय म्हणजे एक विकत घ्या एक फ्री घ्या, एक पे एक फ्री, बाय वन गेट वन, हे एक सांगितलं तर मग अशा पद्धतीच्या योजना आखल्या जात असतात. आणि विक्री योजनांच्या माध्यमातून काय केलं जातं की जर समजा तुम्ही या वस्तू जर विकत घेतल्या, एक वस्तू विकत घेतली तर दुसरी वस्तू फ्री. जर 4 साबणे विकत घेतल्या तर 5वी साबण फ्री. मग आपण काय करतो, एक घेण्याऐवजी 4 घेतो, 4ची मागणी करतो, मागणीत वाढ झाली. किंवा एखादी वस्तू अशी, एखादी योजना अशी असते की ती त्या योजनेमध्ये तुम्हाला काय की तुम्हाला काही विशिष्ट म्हणजे हप्ते तुम्हाला भरायला लावलेले जात असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर जर लागला तर ती वस्तू तुम्हाला काय केली जातं, फ्री दिली. बघा गावामध्ये अशा प्रकारचे, खेड्यांमध्ये ग्रामीण भागांमध्ये अशा प्रकारच्या विक्रेते त्या ठिकाणी येतात. जर तुम्ही जर समजा एक 200 रुपयाची वस्तू जर घेतली तर तुम्हाला टीव्ही फ्री लागेल, अमुक फ्री लागेल, तमुक फ्री लागेल, मिक्सर फ्री लागेल, अशा पद्धतीनं ते सांगतात. ह्या विक्री प्रोत्साहन योजना आहे. आणि या विक्री प्रोत्साहन योजना, जाहिरात यांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव ग्राहकांवर होतो आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात आणि अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची जी काही एक सौंदर्य प्रसाधने आहे, जसं मी फेअर अँड लवलीच्या बाबतीमध्ये बोललो, टाल्कम पावडर जे आहे, म्हणजे जे आपण आंघोळ केल्यानंतर आपण चेहऱ्याला लावतो ते पावडर आहे, किंवा अनेक प्रकारच्या टूथ ब्रश आहेत, किंवा अनेक प्रकारचे टूथपेस्ट आहे, किंवा टी व्हीवर दाखवण्यात येणाऱ्या ज्या काही जाहिराती आहे, या सर्व जाहिराती मनुष्याचं आवडी निवडीमध्ये बदल घडवून आणत असताना दिसून येतात किंवा आणताना दिसून येतात. त्यानंतर पुन्हा एक नवं सांगितलं तर ते म्हणजे आवडीनिवडी व सवयी आणि फॅशन. आता आवडीनिवडी, सवयी व फॅशन याचाही परिणाम मागणीवर होतो. हा घटक सुद्धा मागणीवर परिणाम करतो. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि सवयींचा मागणीवर प्रभाव पडून येतो. उदाहरणार्थ चॉकलेटची आवड जर समजा असेल तर चॉकलेटची आवड आणि चहाची सवय इत्यादी प्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूंची मागणी करतो. म्हणजे चॉकलेट खाण्याची एक फॅशन आहे आणि या चॉकलेट खाण्याच्या फॅशनमुळे काय होतं, सवय निर्माण होते. बघा आता की जर समजा एखाद्या वेळेला आपल्याला जर समजा खूप उन्हातून आलो तर आपण काय म्हणतो, कोल्ड्रिंक प्यावं. ते काय आहे, एक आवड आहे, कोल्ड्रिंक प्यायला पाहिजे. मग कोल्ड्रिंक प्यायला पाहिजे म्हटल्यानंतर मग आपण काय करतो, आपण कोल्ड्रिंक प्यायला लागतो. मग कोल्ड्रिंक म्हणजे कोणतं, मग थम्सअप आहे, कोका कोला आहे, पेप्सी आहे, मिरिंडा आहे.
तुम्हाला माहिती आहे की 7 अप आहे किंवा वेगवेगळ्या वस्तू आहे. आणि अशा पद्धतीने बघ आपण प्यायला लागलं की मग एक प्रकारची पॅशन तयार होते. मग तो पितो म्हणून आपण प्यायला लागतो. एखादी व्यक्ती पिते म्हणून मग आपणही प्यायला लागतो. एक पॅशन निर्माण होते. किंवा एखाद्याने जर समजा अशा पद्धतीचं शर्ट शिवलं म्हणून मग आपण आपल्याला आवडलं तर आपण काय करतो. किंवा एखाद्या जर सिनेमा कलाकार जो असतो, ऍक्टर असतो, त्या ऍक्टरने जर समजा एक विशिष्ट पद्धतीची कटिंग केली किंवा एखादा जर समजा खेळाडू आहे तर खेळाडूने जर समजा विशिष्ट पद्धतीची कटिंग केली तर मग त्या कटिंगची फॅशन तयार होते. तीच कटिंग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुलगा करायला लागतो. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे फॅशन, नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूची मागणी करतो. जसजशी फॅशन असेल तसं जसं कटिंगची फॅशन आली तशा पद्धतीची कटिंगची मागणी होते. आणि एखादी जर समजा फॅशन कालबाह्य होते त्यानंतर त्या वस्तूची मागणी कमी होते, त्या वस्तूची मागणी केली जात नाही. अशा पद्धतीने फॅशन आहे, आवड निवड आहे, सवयी आहे, या वस्तूंच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. काही सवयीच्या वस्तू असतात की त्या वस्तूंच्या किमती बदलत नाही, त्या वस्तूंची सवय झालेली असते. जसं एखाद्याला तंबाखू खाण्याची सवय असेल, तंबाखूची किमती कितीही झाल्या तरीही तो तंबाखू खातो. अशा पद्धतीने काय होतं, सवयीच्या वस्तूंच्या बाबतीत सुद्धा सवयी सुद्धा मागणीवर परिणाम करतात. त्यानंतर पुन्हा एक सांगितलं तर ते म्हणजे कररचना. 10वा मुद्दा आपण सांगू शकतो तो म्हणजे कररचना. वस्तू व सेवांवर जास्त कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल आणि वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल. समजा एखादी वस्तू आहे, ती वस्तू कारखान्यामध्ये 10 रुपयाला तयार झाली आणि त्या वस्तूवर जर समजा सरकारने 5 रुपयाचा कर लावला, ग्राहकांच्या हाती ती किती रुपयाला पोहोचेल? 15 रुपये. किती रुपयाला पोहोचेल? 15 रुपयाला. जर समजा वस्तूची किंमत म्हणजे या किमतीमध्ये काय झालं, जो कर आहे तो कराचं अंतर्भाव झाला. तर हीच वस्तू जर समजा 10 रुपयाला तयार झाली आणि 1 रुपया सरकारने कर लावला, किती रुपयाला उपभोक्त्याच्या हाती पोहोचेल? 11 रुपयाला. 10 रुपये वस्तूची किंमत आणि 1 रुपया कर. तर अशा प्रकारे जर समजा वस्तूंवर जेव्हा सेवा कर लावले जात असतात, या सेवा कराचा परिणाम, सर्व्हिस टॅक्सचा परिणाम वस्तूच्या किमतीवर होतो आणि त्याचा परिणाम मग मागणीवर होतो. जर कररचना जर समजा वाढीव स्वरूपाची असेल, सरकारचे कर जर मोठ्या प्रमाणात असेल, जास्त जर समजा असेल, जास्त जर लावले असेल, तर अशा वेळेला मग काय होतं की वस्तूची किंमत वाढते. कररचना जर समजा कमी असेल, कर जर कमी असेल, टॅक्स जर कमी लावला असेल, तर आपोआपच त्या वस्तूची किंमत कमी होते, आपोआपच त्या वस्तूला मागणीही वाढते. आणि म्हणून कररचना हा भाग सुद्धा काय आहे, एक प्रकारे मागणी निर्धारित करणारा एक घटक आहे. त्यानंतर पुन्हा एक 11वा घटक आपल्याला सांगता येतं, त्यामध्ये इतर घटक ज्याला म्हटलं जात असतं. हे घटक जर पाहिले तर इतर घटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा समावेश होतो. जसं नैसर्गिक परिस्थिती आहे, या नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम मागणीवर होतो.
समजा नैसर्गिक परिस्थिती जर समजा अशी झाली की देशामध्ये पाऊसच नाही आला, तर आपोआपच धान्याच्या किमती वाढतील. किंवा जर समजा एखादी जर समजा गहू पेरल्यानंतर जर समजा खूप अतिवृष्टी झाली, गारपीट आलं, म्हणजे त्यामुळे वारा आला, त्यामुळे काय झालं, जर समजा गव्हाची नासधूस झाली, एकाच व्यक्तीच नाही, अनेक व्यक्तींचे, अनेक शेतकऱ्यांचं, तर मग काय होईल, गव्हाचं उत्पादन होणार नाही. झालं तरी ते फार कमी प्रमाणामध्ये मध्ये होईल आणि त्यामुळे आपोआपच त्या गव्हाच्या किमती वाढतील. बघा, म्हणजे नैसर्गिक परिस्थितीमध्ये बदल झाला तर आपोआपच त्याच्या मागणीवर परिणाम होतो. किमती वाढल्या की मागणी कमी. त्यानंतर तंत्रज्ञानातील बदलाचा परिणाम सुद्धा मागणीवर होतो. बघा, टेक्निक जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान जर समजा मागासलेलं असेल तर उत्पादन कमी होईल, खर्च जास्त येईल, वस्तूच्या किमती वाढतील आणि किमती वाढल्या की मागणी कमी होईल. जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर त्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मग काय होतं की उत्पादन खर्च कमी येतो, मात्र उत्पादन वाढतं आणि त्यामुळे त्या वस्तूच्या किमती आपोआपच कमी होतात. कमी झालेल्या किमतीला मागणीत वाढ होते. बघा, नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे चीनच्या ज्या वस्तू आहे या वस्तू स्वस्त आहेत आणि आपल्याकडे तीच वस्तू चीनची आणि तीच वस्तू भारताची सारख्या, दोन्ही वस्तू जर समजा सारख्या, पण चीनच्या वस्तू कमी आहे कारण की तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी वापरलं. भारतामध्ये मात्र अजून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही, जुन्या किंवा परंपरागत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि म्हणून मग अशा वेळेला भारतामधल्या वस्तू महाग पडतात आणि चीनच्या वस्तू स्वस्त पडतात. त्यानंतर पुन्हा एक इतर घटकांमध्ये सांगितलं तर ते म्हणजे सरकारी धोरण. सरकारचं धोरण कसं आहे यावर सुद्धा मागणी अवलंबून असते. सरकारचं जर समजा कल्याणकारी धोरण जर असेल तर मागणीत वाढ होते. जर समजा म्हणजे गरिबांना जर सबसिडी जर समजा दिली जात असेल तर वस्तूंच्या किमती म्हणजे वस्तूच्या मागणी वाढताना दिसून येते. त्याचबरोबर रूढी आणि परंपरा या चौथ्या घटकाचाही इतर घटकामध्ये समावेश आहे. या घटकाचा परिणाम सुद्धा मागणीवर होतो. अनेक वस्तू अशा असतात की त्या वस्तूंच्या मागणीवर रूढी आणि परंपरेचा परिणाम होतो. बघा, सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याला गोड पदार्थ आपण घरी करून खात असल्यामुळे गोडधोड करून खातो, त्यामुळे मग अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरी आपण विकत घेतो. किमती वाढतात. साखरेच्या किमती वाढल्या, कितीही वाढल्या तरी आपण विकत घेतो. म्हणजे आपल्या रूढी ज्या असतात या रूढींचं पालन करण्याकरिता आपण त्या वस्तू विकत घेतोच, विकत घ्यावेच लागतं. किंवा आपल्या परंपरा टिकवून ठेवण्याकरिता, वडिलोपार्जित परंपरा टिकवून ठेवण्याकरिता सुद्धा आपण काय करतो की त्या वस्तू विकत घेतो. मग त्याच्या किमती कितीही वाढल्या तरी त्या विकत घेतो किंवा कितीही घटले तरी त्या विकत घेतो. म्हणजेच नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञान, सरकारी धोरण आणि रूढी परंपरा हे जे घटक आहे या घटकांचा परिणाम काय होतं की मागणीवर होताना दिसून येतो. कशावर होतो? मागणीवर होताना दिसून येतो. आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण इथपर्यंतच बघूया, इथपर्यंत पाहू. नंतरच्या तासिकेमध्ये आपल्याला मागणीचा सिद्धांत, लॉ ऑफ डिमांड, या सिद्धांताचा आपल्याला विचार करायचा आहे. तर आज आपण व्हिडिओ तासिकेमध्ये इथेच थांबू. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूट्यूबवर
तुम्ही माझं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे त्यामुळे काय होईल की प्रत्येक मी तयार केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल. सोबतच लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठीक आहे, धन्यवाद.